नमस्कार मंडळी. नवरात्र उत्सव या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आपण दुर्गेची वेगवेगळी रूपं रोज समजून घेत आहोत. आजचं रूप आहे स्कंदमाता देवी. मंडळी, आपण नवरात्र उत्सवाची माहिती सुद्धा सुरुवातीला एखाद्या मुद्द्यामध्ये समजावून घेत असतो आणि मग त्या दुर्गा देवीचं रूप समजावून घेत असतो. आपण हे नवरात्र साजरं करतो. का बरं साजरं करतो? तर देवीची कृपा भक्तांवरती सतत राहावी म्हणून हे अश्विन महिन्यातलं नवरात्र आपण साजरं करतो. तसं साजरं करण्याची प्रथा आहे. देवीची रोज सकाळ संध्याकाळ आरती करायची असते. नैवेद्य दाखवायचा असतो. काही ठिकाणी आरतीच्या वेळी 9 वातींची समई लावतात. मंडळी, नवरात्रात पहिले 3 दिवस हे दुर्गेचे म्हणजे काली मातेचे मानले जातात. नंतरचे 3 दिवस महालक्ष्मीचे व शेवटचे 3 दिवस सरस्वतीचे असं मानलं जातं बरं का. आपण जी देवाची किंवा देवीची पूजा करतो ना मंडळी, आणि ती पूजा करताना आपण जे साहित्य वापरतो त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी विशिष्ट अर्थ आहे. कुठलं ना कुठलं तरी पंचमहाभूतातलं तत्व त्या प्रतीकांमधनं प्रगट होत असतं बरं का. आपण जी विड्याची 2 पानं ठेवतो ना, या प्रतीकामागे पृथ्वी तत्व असतं बरं का. हळकुंड जे ठेवतो त्याच्या पाठीमागे तेज तत्व नमूद केलेलं आहे. सुपारी ठेवतो, हे जे प्रतीक ठेवतो त्याच्या पाठीमागे आप तत्व आहे. खारीक सुद्धा ठेवतो त्याच्या पाठीमागे वायू तत्व, आणि सगळ्यात शेवटी दक्षिणा आपण ठेवतो ते आहे आकाश तत्व. आणि दक्षिणा कशी ठेवतो मंडळी? आपण ज्याला पाण्याचा स्पर्श झाला आहे असं नाणं ठेवतो. म्हणजे बघा, आपण जी प्रतीकं पूजा करताना ठेवतो ती पंचमहाभूतांचा संदर्भ सुद्धा घेऊन आलेली आहेत बरं का. आणि आता आपल्याला आजचं जे देवीचं रूप आहे, 5वं रूप, त्याबद्दलची माहिती मिळवायची आहे. स्कंदमाता हे देवीचं 5वं रूप आहे. स्कंदाच्या अर्थात कार्तिकेयाच्या जन्मानंतर देवी पार्वती स्कंदमाता म्हणून ओळखली जाऊ लागली. नवरात्राच्या 5व्या दिवशी देवीच्या या रूपाचे पूजन केले जाते. या देवीच्या मांडीवर बालरूपात कार्तिक स्वामी आहेत. तुम्हाला आणि या ठिकाणी स्लाइडवरती आपल्याला दिसतंय बघा, की कार्तिकेयाला एका हातामध्ये स्कंदमाता देवीनी धरलेला आहे. या देवीच्या मांडीवर बालरूपात कार्तिक स्वामी आहेत. त्यामुळे या देवीच्या उपासनेने कार्तिक स्वामींचीही कृपा भक्ताला प्राप्त होते असं मानलं जातं. ही देवी सिंहावर आरूढ असलेली चतुर्भुजा देवी आहे. स्लाइडमध्ये तिचे 4 हात दिसतायत बघा आपल्याला. उजव्या एका हाताने बाल कार्तिकेयाला धरले आहे. डावा हात अभय मुद्रेत असून मागील दोन्ही हातामध्ये कमळं आहेत. या देवीचे वाहन सिंह असून हिचे आसन कमळ आहे. ही कमळासनी किंवा पद्मासना या नावाने सुद्धा ओळखली जाते. ती गौरवर्णी असल्याने ती शुभ्र आहे. हिच्या उपासनेने साधकाचे मन बाह्य चित्तवृत्ती आणि उपाधीपासून मुक्त होऊन जाते. त्याला परमशांती सुख लाभते. बुध ग्रहाशी निगडीत असं हे देवीचं रूप आहे. तर मंडळी, आजच्या या भागामध्ये आपण स्कंदमाता देवीचं स्वरूप थोडक्यात समजून घेतलं. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा, आणि अश्विनी साठे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. आता ह्या भागाला विराम देताना आपण सर्वांनी देवीचा जागर करूया आणि देवीला नमन करून म्हणूया, जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु. धन्यवाद मंडळी.